विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनांक 10/9/2020 रोजी आंतरराष्ट्रीय संबंधातील सत्ता संतुलन ही जी संकल्पना आहे ती संकल्पना अभ्यासण्यासाठी गेल्या तासिकेपासून 4 तासिकेपासून घेतलेली आहे. कालच्या तासिकेमध्ये सत्ता संतुलनाच्या व्याख्या आणि अर्थाचा भाग आपण अभ्यासल्यानंतर आजच्या तासिकेमध्ये सत्ता संतुलनाचे स्वरूप, नेचर ऑफ बॅलन्स ऑफ पॉवर हे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मित्रहो, सत्ता संतुलन ही संकल्पना शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठीची महत्त्वाची प्रक्रिया आणि घटक म्हणून याच्याकडे पाहत असताना थॉम्सन अँड मार्गन्थो या विचारवंतांनी सत्ता संतुलन म्हणजे विदेश नीतीच्या संदर्भात अभिव्यक्त केलेला एक भाग आहे. जगामध्ये अनेक छोटी मोठी देश आहेत, अनेक छोटे मोठे राष्ट्र आहेत की ज्या राष्ट्राच्या माध्यमातून प्रामुख्याने त्यांचं अस्तित्व मान्य करून शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न होत असतात. आणि जगामध्ये छोट्या मोठ्या राष्ट्रांचं अस्तित्व मान्य करून अशा अवस्थेमध्ये एखादं राष्ट्र प्रबल बनणार नाही आणि प्रबल बनल्यानंतर, शक्तिशाली बनल्यानंतर सत्तेचं समतोल ढासळेल, बिघडेल आणि अशा प्रकारच्या प्रबल झालेल्या राष्ट्राकडून इतरांना त्रास आणि इतरांचं शोषण होणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम प्रामुख्याने सत्ता संतुलनाच्या बाबीमध्ये, सिद्धांतामध्ये होताना आपल्याला दिसून येते. त्या दृष्टीने सत्ता संतुलनाचा सिद्धांत म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे. संतुलनाचे तत्त्व हे सिद्धांत म्हणून लागू पडतं आणि पर्यायाने शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सत्ता संतुलनाचा भाग महत्त्वाचा आहे. अर्थात ती एक राष्ट्रीय नीती आहे. प्रत्येक देशाची एक नीती असते, भूमिका असते की आपल्या देशाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी शांतता आणि सुव्यवस्थेचं समर्थन करत जगामध्ये अस्तित्वात असलेल्या देशांचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मान्य करत आपण चांगल्या पद्धतीचं जीवन व्यतीत केलं पाहिजेत, अशा प्रकारची अपेक्षा या सत्ता संतुलनाच्या पहिल्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून सत्ता संतुलन एक राष्ट्रीय नीती आहे. त्यामध्ये दुसरा भाग आपल्याला पाहता येईल ते म्हणजे सत्ता संतुलन एक आंतरराष्ट्रीय व्यवस्थात्मक बाब आहे. आता जगामध्ये जवळपास 225च्या संख्येने आज राष्ट्र आहेत आणि अशा राष्ट्रांच्या समूहामध्ये आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वावरत असताना कुठलं तरी एखादं राष्ट्र, अमेरिका असेल, रशिया असेल, ब्राझील असेल, भारत असेल, चीन असेल, जर्मनी असेल, जपान असेल आदीसारख्या राष्ट्रांची हुकुमशाही होऊ नये किंवा एकसत्ताक पद्धतीने ते वाटचाल करून ते इतर राष्ट्रांना बंदिस्त करू नये किंवा कुंठित करू नये यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता संतुलन एक व्यवस्थात्मक स्वरूप म्हणून पुढे आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलनाला एक व्यवस्था म्हणून ओळखलं जातं. बहुराष्ट्रीय जगातील आंतरराष्ट्रीय संबंधाचे व्यवस्थापन करणारी एक प्रक्रिया आहे, पद्धती आहे. एवढ्या सगळ्या राष्ट्रांचं जर जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये निश्चितच काही बदल झाला आणि एखाद्या राष्ट्राचा स्वार्थ आणि स्वार्थाची भावना जर अतिरेकी होऊ लागली तर त्यातून शांतता आणि सुव्यवस्था ढासळू शकते आणि त्यातून सामान्य राष्ट्र यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. विशेषतः 18व्या शतकामध्ये ब्रिटनसारखी सत्ता, जपानसारखी सत्ता, जर्मनीसारखी सत्ता प्रबळ झालेली असल्यामुळंच हे राष्ट्र प्रामुख्याने म्हणजे राष्ट्रांचं शोषण करू लागले आणि या शोषणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये अस्थिरता निर्माण झाली आणि त्यातून पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालेलं आहे अशाही प्रकारचं या ठिकाणी बोललं जातं. या संदर्भाने मार्टन व्हाईट, AJP टेलर आणि चार्ल्स लर्च यांनी सत्ता संतुलनाच्या संकल्पनेचा, अर्थाचा हा पैलू महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. म्हणून सत्ता संतुलनची चर्चा करत असताना आंतरराष्ट्रीय व्यवस्थात्मक स्वरूप म्हणून सत्ता संतुलनाकडे पाहिलं पाहिजे. आता तिसरं स्वरूप या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे सत्ता संतुलन एक वास्तवतेचं प्रतीक आहे. वास्तवता म्हणजे काय? रिॲलिटी. रिॲलिटी म्हणजे काय? आहे ती परिस्थिती, म्हणजे त्याच्या योग्यतेचा, तीव्रतेचा अंदाज घेणे याला आपण वास्तवता असं म्हणूया. म्हणून सत्ता संतुलनाचे काही अभ्यासक ही संकल्पना मांडतात. केवळ ही संकल्पनाच राहिलेली नाही, ते एक वास्तव आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची एक अविभाज्य प्रक्रिया झालेली आहे. सत्ता संतुलन एक वास्तवतेचं प्रतीक झालेलं आहे.
केवळ संकल्पनाच नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांनी सत्ता संतुलनाला केवळ संकल्पनाच न मानता ती केवळ वास्तवतेचं प्रतीक मानलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता संतुलनाला सत्तेच्या घटकाचा उपसिद्धांतसुद्धा मानलेला आहे. हॉले नावाचा जो आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासक आहे यांनी सत्ता संतुलनाच्या सिद्धांतांना आंतरराष्ट्रीय राजकारणात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणारा एक सिद्धांत म्हणून त्यांनी प्रमाण मानलेला आहे. आणि अशा प्रकारच्या या सिद्धांताच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये निश्चित ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा दुवा म्हणून वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये श्रीमंत राष्ट्र असतील, गरीब असतील, सामान्य असतील, दुर्बल असतील, विकसित असतील, अविकसित असतील, विकसनशील असतील, या सर्व राष्ट्रामध्ये त्यांची क्षमता आणि कुवत लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये समन्वय साधला जावा या अनुषंगाने सत्ता संतुलन एक वास्तवतेचं प्रतीक आहे असं मानण्यात आलेलं आहे. चौथा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ते म्हणजे सत्ता संतुलनाची संकल्पना ही संदिग्ध आहे. जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, जेवढे विचारवंत तेवढे त्यांच्या कल्पना. काही विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता संतुलनाला वास्तवतेचं प्रतीक मानलेलं आहे, तर काही विचारवंतांनी सत्ता संतुलनाला एक संदिग्ध अशी संकल्पना मानलेली आहे. मार्गन्थॉ यांनी म्हणजे संदिग्ध संकल्पना का आहे तर सत्ता संतुलनाचे वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत, वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, वेगवेगळे स्वरूप सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे अर्थ मांडलेले आहेत. हॅन्स जे मार्गन्थो यांनी सत्ता संतुलनाचे 4 अर्थ सांगितलेले आहेत. हॉस नावाचा विचारवंत 8 अर्थ सांगिततो. इलेचर नावाचा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासक 3 अर्थ सांगतो. जेनिस 7 सांगतो. व्हाईट नावाचा विचारवंत 9 अर्थ सांगतो आणि स्पाईक म्हणणे सत्ता संतुलनाचा अर्थ सत्तेची समानता आणि सत्तेचं अस्तित्व मान्य करणे आहे अशा प्रकारचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. सत्तेची समानता आणि सत्तेची असमानता या आधारावर त्यांनी सत्ता संतुलनाचा अर्थ निश्चित केलेला आहे. अर्थात कोणतेही राज्य आपल्याला अनुकूल असणारे असेच सत्ता संतुलन पसंत करेल. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला वाटतं की आपण इतर राष्ट्रापेक्षा वरचढ झालो पाहिजे आणि दुसरीकडे सत्ता संतुलन साधण्यासाठी आपण पुढे आलेच पाहिजे. म्हणजे हव्या तशा पद्धतीनं सत्ता संतुलनाचा आशय घेण्याचा प्रकारसुद्धा वाढलेला आहे. त्यासाठी आपली सत्ता प्रतिस्पर्ध्याच्या समतोल असावी अशी राज्याची एक रास्त मागणी भूमिका असेल, परंतु त्याचबरोबर ही सत्ता आपल्याकडे थोडी झुकलेली असावी. म्हणजे इतर राष्ट्रापेक्षा आपण थोडे मजबूत असावेत, कारण आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, परंतु आमच्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाचं प्रत्युत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे. हीच मानसिकता जवळपास बऱ्याच राष्ट्रांची दिसून येते. यावरून आपल्याला सांगता येतं की ही संकल्पना थोडीशी संदिग्ध अशा स्वरूपाची आहे. 5वे स्वरूप आहे सत्ता संतुलन एक अवस्था आहे, एक स्टेज आहे, एक पायरी आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता संतुलनाच्या 3 अवस्था सांगण्यात आलेल्या आहेत. या अवस्थेसंबंधी डिस्क्रीन या विचारवंतांनी त्याचं विवेचन केलेलं आहे आणि हे विवेचन करत असताना त्यांनी म्हटलं की समान शक्ती असणाऱ्या राष्ट्रामध्ये साध्य होणारा समतोल म्हणजे ज्यांची शक्ती समान आहे. सिडने फाय यांनी सांगितलेलं आहे की समतेच्या आधारावर संकल्पना मांडलेली आहे आणि सत्ता समतोलामध्ये कोणत्याही राष्ट्राला बाजूपेक्षा शक्तिमान होऊ दिले जात नाही, इतरांपेक्षा वरचढ होऊ दिले जात नाही, ही प्रामुख्याने खबरदारी घेतली जाते. इतरांपेक्षा अधिक सामर्थ्य असणाऱ्या राष्ट्रांकडून साधला जाणारा समतोल हा सामर्थ्यवान राष्ट्रे दुसऱ्या सामर्थ्यवान राष्ट्राच्या शक्तिशालीला प्रतिबंध करू शकतात. अर्थात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि सर्वच राष्ट्राचं अस्तित्व मान्य करण्यासाठी या संतुलनाच्या संकल्पनेकडे एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून पाहिलं जातं. अशा प्रकारचं प्रतिपादन या आजच्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये आपण पाहत आहोत. तर राहिलेला एक जो भाग आणि घटक आहे तो उद्याच्या तासिकेला पाहून आपण स्वरूप संपून नेक्स्टच्या घटकाकडे वळणार आहोत. आपण वेळेचं भान ठेवून या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.